नमस्कार सगळ्यांना. उद्यापासून एप्रिलचा हप्ता चालू होणार आहे बघा. उद्या आहे सोमवार. तर एप्रिलचा हप्ता जो आहे तो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देण्याचा सरकारने निश्चित केलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर म्हणजे याच आठवड्यात मिळणार आहे. आदित्य तटकरे यांची माहिती आहे ही. त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महिलांना एप्रिलचा हप्ता देण्यात यावा. त्यासाठी तुम्हाला आता काय करायच्या आहेत गोष्टी त्या मी सांगणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला आहे त्यांना आता एप्रिलचा हप्ता या आठवड्यात मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या आधी सगळ्या महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता गेलेला असेल. ठीक आहे. आता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्या कुठल्या आहेत त्या मी सांगते, आणि कुणाला पैसे येणार आहेत, कुठल्या महिन्याला पैसे नाही, कुठल्या महिन्याला येणार नाहीत ते पण मी सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तसेच आदित्य मॅडम यांनी केलेली घोषणा जी आहे ती पण या व्हिडिओमध्ये त्यांची क्लिप आहे. स्वतः त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पण आहेत, ते पण तुम्ही बघा. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला आहे त्याच महिलांना एप्रिलचा हप्ता येणार आहे. सगळ्या महिलांना एप्रिलचा हप्ता येणार नाही. तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता नसेल आला, मार्चचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला नाही येणार नाही, कारण तुम्ही अपात्र असू शकता, लक्षात घ्या. पण ज्यांना दोन्ही हप्ते मिळाले आहेत त्यांना एप्रिलचा हप्ता निश्चित मिळणार आहे. आणि ज्यांना जानेवारीपासून हप्ते मिळाले नाहीत त्यांना आता इथून पुढे कुठलेही हप्ते मिळणार नाहीत, कारण त्या बहिणी अपात्र आहेत. त्यांना योजनेतनं त्यांना वगळण्यात आलेलं आहे, कारण त्या अपात्र आहेत, त्या निकषात बसत नाहीत. पडताळणीमध्ये हे जे आहेत ते निकष आहेत त्यांनी ते पडताळले आहेत सरकारने, आणि त्याच्यामधनं ज्या महिला बाहेर पडल्या आहेत त्यांना डायरेक्ट त्यांचं नाव योजनेतून कट केलं गेलं आहे. त्यामुळे त्या महिलांना आता इथून पुढे कुठलेही हप्ते मिळणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पण जर जानेवारीपासून किंवा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजून जा की आपण अपात्र आहोत, इथून पुढे तुम्हाला एप्रिलचा हप्ता काय पुढच्या कुठल्याच हप्ते मिळणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे आता ज्या पात्र भगिनी आहेत, म्हणजे ज्यांना फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते व्यवस्थित मिळालेले आहेत, त्या महिलांनाच इथून पुढे सगळे हप्ते मिळतील. आता बघा एप्रिलचा हप्ता किती येणार आहे, तर 1500 की 2100 याचं पण स्पष्टीकरण जे आहे ते आदित्य मॅडम यांनी पुढच्या क्लिपमध्ये दिलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ती क्लिप पूर्ण बघावी लागणार आहे. ठीक आहे. तसंच आता महिलांना अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना आता प्रत्येकी फॉर्म मागे, म्हणजे त्यांनी जेवढे फॉर्म भरले होते त्यांना प्रत्येकी फॉर्म मागे ₹50, म्हणजे त्यांना आता महिन्याला ₹4000 मिळणार आहेत. ते पण त्यांच्या खात्यात लवकरात लवकर गुढीपाडव्याच्या आधीच येतील. त्यामुळे त्याच महिन्याला फक्त ₹4000 मिळणार आहे. त्या अंगणवाडी सेविकांनी जे महिलांचे फॉर्म भरून दिले होते लाडकी बहीण योजनेचे, त्या फॉर्म मागे एका अंगणवाडी सेविकाने जेवढे फॉर्म भरलेत त्या एका फॉर्म मागे ₹50 असे मिळून त्यांच्यावर जेवढे पैसे होतील तेवढे पैसे त्यांना आता खात्यात मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पण खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्यांना आता अ, अ, हप्त्या व्यतिरिक्त वेगळे पैसे जे त्यांनी जे काम केले किंवा त्यांनी जी मदत केलेली आहे ती पण त्यांना आता त्याचा मोबदला म्हणून ते जे पैसे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तसेच तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल, आता महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल, त्याचं जे कर्ज लागतं ते पण आता सरकार देणार आहे. 15,000 ते 25,000 कर्ज तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे ती पण खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथनं कर्ज मिळू शकतं. खूप चांगल्या गोष्टी या महिलांसाठी सरकारने करत आहे आणि केलेल्या पण आहेत आणि करतही आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना निघाल्या तर आपल्या चॅनलवर त्याच्या आधी सगळ्यात आधी व्हिडिओ येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुम्हाला कळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून जेव्हा किंवा नवीन व्हिडिओ काही नवीन माहिती येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला लगेच कळेल, पहिल्यांदाच कळेल की काय माहिती आहे किंवा काय नवीन योजना आहे की आहे. ठीक आहे. आता बघा, अजून एक गोष्ट, तुम्हाला आधार लिंक ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी. कधी-कधी आधार लिंक डिॲक्टिव्हेट होऊन जातं. ते तुम्हाला प्रत्येक वेळी चेक करावं लागेल. त्याच्यामुळे पण पैसे येत नाहीत, लक्षात घ्या. आधार लिंक ठेवा, रेशन कार्ड अपडेटेड ठेवा, कारण रेशन कार्डवर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हाला ते अपडेटेड करणं गरजेचं आहे. ई-के-वाय-सी करून ठेवा. आता बघा, आनंदाचा शिधा वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ते पण तुम्हाला करायचं आहे. तुम्ही ते जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन रेशन दुकानात जाऊन तुम्ही ते करू शकता. प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींची नावं रेशन कार्डवर आहेत तेवढ्या सगळ्यांची तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागणार. त्याशिवाय तुम्हाला आनंदाचा शिधा जो आहे तो मिळणार नाही आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंदाचा शिधा मिळणार आहे. तो तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित लागणार आहेत. त्यामुळे सगळं अप टू डेट ठेवा तुम्ही. आधार कार्ड अपडेट करून ठेवा, जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. लाडकी बहीण योजना असो किंवा दुसरी कुठली योजना असू दे. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकदम महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्यात. तर पुढचे क्लिप बघा, त्यामध्ये तुम्हाला आदित्य मॅडमने सविस्तर सांगितलेलं आहे. व्यवस्थित बघा. लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण
पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण सरदेसाई महोदय माझे तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतात, परत. 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. मला बोलू द्या ना. आता सगळे माझे- प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 तर द्या. स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि